घाटकोपर अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी जी अण्णाभाऊ साठे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं या प्रतीक्षेमध्ये गेले 5 दशकं महाराष्ट्रातला मातंग समाज, बहुजन समाज, दलित समाज आणि या जगातला वाचक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला आणि यांच्या साहित्याला मानणारा यांची इच्छा होती. परंतु आता 2023-24 या सालामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक चिरागनगर या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. 305 कोटी रुपये या स्मारकासाठी तरतूद केलेली आहे. तरी मातंग समाजाच्या वतीनं आमची अशी विनंती आहे की या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान, सन्माननीय यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांची जगामध्ये ओळख आहे ते आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी या स्मारकाचं भूमिपूजन करावं अशी समस्त महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची इच्छा आहे. त्याचे पाठीमागचं कारण आहे की महाराष्ट्रातला अतिशय गरीब असलेला आणि SC कोट्यातील 2 नंबरचा समाज हा असल्याकारणाने या समाजाच्या अडचणी, या समाजाचं दुःख, हा समाज कशा पद्धतीने जगतो, या समाजाचा व्यवसाय काय आहे, उद्योग काय आहे, ही सर्व अडचणी, या सर्व मातंग समाजाचा इतिहास या भारताच्या पंतप्रधानांच्या कानावरती जावा एवढी समस्त मातंग समाजाच्या वतीनं विनंती आहे. मी श्री नामदेव तुकाराम साठे 22 वर्षापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं राहतं घर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिवंत असताना, त्यांनी हयात असताना ते एका मुस्लिम कुटुंबाला विकलं होतं आणि ते प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आर्थिक सहकार्यातून ते घर मी विकत घेतलं आणि तेव्हापासून माझे सहकारी पांडुरंग सकटे आणि मी स्वतः गेले 20 वर्षे त्या घराचं संगोपन करतोय, संवर्धन करतोय. अतिशय मोडकळीस आलेले, दुरावस्थेत असलेले घरं तोडून आम्ही त्याला स्मारकाचं स्वरूप देऊन त्या ठिकाणी कुणाकुणाच्या माध्यमातून या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक छोटंसं स्मारक उभा केलेलं आहे. परंतु या 22 वर्षामध्ये सातत्यानं शासन दरबारी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत, पाठपुरावा करत आहोत. असं असताना या 22 वर्षामध्ये मी कधीही सरकारचा 1 रुपयासुद्धा सरकारची मदत मला मिळालेली नाही, कुणाचे अनुदान मानधन घेतलेलं नाही, 1 रुपयाचा सुनासुद्धा केला नाही. मोलमजुरी करून या स्मारकाचं गेल्या 22-23 वर्षामध्ये मी जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये विजेचं बिल भरलेलं आहे. तरी माझी एवढीच इच्छा होती की या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि ते स्वप्न माझं साकार होतं आहे. त्याचा मला फार मोठा आनंद आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी 1 दिवसीय धरणं माझ्या मातंग समाजाचे अनेक ज्येष्ठ नेते शंकररावजी साठे असतील, हरीची सातपुते असतील, माझ्या सरोजनीताई सकटे असतील, गवळे मावशी असतील, लक्ष्मी मावशी असतील, अशा ज्येष्ठवर ज्या महाराष्ट्र सरकारने सन्मान करून त्याला पुरस्कार दिलेले असे सर्व नेते, आज प्रमुख नेते या आजच्या या धरण्यामध्ये सामील झालेले, त्यांचंही मी माझ्या वतीनं आणि स्मारक समितीच्या नियोजित स्मारक समितीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. मागील सरकार असताना तिथे भूमिपूजन झालं होतं आणि अजून एकही वीट तिथे लागून कुठलं कामाचं स्वरूप आलेलं नाही. या संदर्भात आपण सरकार दरबारी भेटून मागणी करणार आहात का? ह्या अफवा आहेत. तिथं कधीही भूमिपूजन झालेलं नाही, हे फक्त अफवा असतील, परंतु ते तिथं भूमिपूजन झालेलं नाही आतापर्यंत. जर सर तुमचा भेटणार आहात का या मुख्यमंत्र्यांना? निश्चित आमची सर्वांची इच्छा आहे आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यापर्यंत संदेश जावाच, परंतु साक्षात जर मुख्यमंत्री वेचतील तर अधिक गोड आहे. जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? बघा, ही मागणी आमची महत्त्वाची मागणी आहे की पंतप्रधान या स्मारकाच्या भूमिपूजनाचे आहोत. त्यामुळे पुढचं पाऊल असं काही एवढं अग्रेसर उचलण्याची गरज नाही. या समाजाची भावना आम्ही व्यक्त केलेली आहे. निश्चितपणे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, आमच्या भावना पंतप्रधानांच्यापर्यंत पोहोचवतील आणि निश्चित या भूमिपूजनासाठी नरेंद्रभाई मोदी येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.